175 कलिना विधानसभा यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ साहेब यांच्या प्रमुख आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव म्हणून आपल्या कलिना महोत्सवाची ओळख या महोत्सवाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य उत्सव सोहळा कोकण महोत्सव या माध्यमातून आपण सर्व इथे उपस्थित झालेले आहात। सहकुटुंब सहपरिवार आपण या आयोजनात सहभागी होत आहे। या आयोजनाच्या माध्यमातून बालगोपाळांसाठी बालनगरी आहे। विविध प्रकारचे स्टॉल्स आमच्या खाद्य संस्कृतीचे विविध प्रकारचे स्टॉल्स आणि हा रंगमंच आणि या रंगमंचाच्या माध्यमातून दमदार कलावंतांचा संच नेहमीच उपस्थित करून एक चांगला कार्यक्रम इथे नेहमीच आयोजित केला जातोय। असे बरेच कार्यक्रम इथे आयोजित केले जातात आणि या आयोजनाच्या माध्यमातून आज या रंगमंचावर आपण सर्व रसिक श्रोते इथे उपस्थित झालेले आहात। बहारदार कोळी आणि आगरी गीतांचा बहारदार नृत्यमय आविष्कार निकिता श्रीवास्तव हिच्या संकल्पनेतून बहारदार कलावंतांचा संच घेऊन नेहमीच एक रंगतदार कार्यक्रम म्हणून जिचं नाव ओळखलं जातं ती आमची निकिता श्रीवास्तव आणि तिचे कलावंत मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत। काही क्षणातच या बहारदार नृत्यमय आविष्कार कार्यक्रमाची म्हणजे बहारदार कोळी गीत आणि आगरी गीतांचा धमाल कार्यक्रम काही क्षणातच या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। तरी उपस्थित सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि काही क्षणातच या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। उपस्थित सर्वांचं आयोजक शिवसेना विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा इथे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आणि काही क्षणातच या बहारदार कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करीत आहोत। क्रमांक 8 175 कलिना विधानसभा यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव कुर्ला कलिना कोकण महोत्सव उपस्थित सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ साहेब यांच्या प्रमुख आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव म्हणून आपल्या महोत्सवाची ओळख या महोत्सवाच्या माध्यमातून विकासाचा संदेश देणारे कुडाळकर मंगेश साहेब सुद्धा उपस्थित सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहेत। या आयोजनाच्या माध्यमातून आपण सर्व इथे उपस्थित झालेले आहात। सहकुटुंब सहपरिवार या भव्य दिव्य आपल्या आयोजनाचा आनंद घेत आहात। या आयोजनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्टॉल्स आमच्या खवय्यांसाठी विविध प्रकारची खाद्य संस्कृती आणि आज रविवार म्हटल्यावर आपला मालवणी प्रकारची खाद्य संस्कृती खवय्यांसाठी म्हणून एक पर्वणीच असा हा आपला उत्सव सोहळा आणि या उत्सव सोहळ्याच्या माध्यमातून बालगोपाळांसाठी बालनगरी असा आनंद मेळा एक दगदगीच्या जीवनातून कुठेतरी एक आनंद उत्सव म्हणून आपल्या महोत्सवाची ओळख आपला कलिना विधानसभा कुर्ला कलिना कोकण महोत्सवाची ओळख आणि या महोत्सवाच्या माध्यमातून हा रंगमंच इथे उपस्थित आहे आणि या रंगमंचाच्या माध्यमातून नेहमीच विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत आणि आज सुद्धा बहारदार नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम एक जबरदस्त कलावंतांचा संच नेहमीच रंगमंचावर उपस्थित करणारी निकिता श्रीवास्तव प्रस्तुत आगरी आणि कोळी गीतांचा बहारदार नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम या कार्यक्रमाची काही क्षणात इथे सुरुवात होणार आहे। काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला सामोरे जाणार आहोत। फक्त काही क्षणाचा विश्रांती आहे। उपस्थित सर्वांचं प्रभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा शिवसेना हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। हॅलो उपस्थित सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपला उत्सव आपला महोत्सव शिवसेना विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव आणि या महोत्सवाच्या माध्यमातून आपण सहकुटुंब इथे उपस्थित झालेले आहात। सहमित्र परिवार उपस्थित झालेले आहात आणि या संपूर्ण भव्य दिव्य आयोजनामध्ये आपण इथे विविध प्रकारचे स्टॉल्स
आमच्या बालगोपाळांसाठी बालनगरी, त्याचप्रमाणे हा रंगमंच आपल्यासाठी इथे आयोजित केला गेलेला आहे आणि कुठेतरी बहारदार कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जात आहेत। आज सुद्धा निकिता श्रीवास्तव पस्तृत हा बहारदार नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम म्हणजे कोळी गीत आणि आगरी गीतांचा बहारदार नजराना या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। आणि या कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत श्री गणेशाला नतमस्तक होत या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। आपण सर्व रसिक श्रोते जे उपस्थित झालेले आहात, आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी जरा जोरदार टाळ्यांनी उपस्थित आमचे ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करीत सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल, कोई भी प्रोग्राम हो, उसे शुरुआत करने से पहले हम उस परवरदिगार, उस परमेश्वर के चरणों में फूल अर्पित करते हैं, जिसे हम ईश्वर, खुदा, गॉड, जीसस ऐसे तमाम नामों से पुकारते हैं। तो उसे परमात्मा, उसे परमेश्वर के चरणों में ये प्यार और श्रद्धा भरी प्रार्थना गणेश वंदनाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। आपण सर्व सहकुटुंब इथे उपस्थित झालेले आहात। एक बहारदार कार्यक्रम करणारी शिका अशी ख्याती असलेली आमची निकिता श्रीवास्तव हिच्या संकल्पनेतून साकार होणारा बहारदार नृत्यमय आविष्काराचा हा कार्यक्रम आपला भव्य दिव्य उत्सव म्हणून आपल्या कलिना महोत्सवाची ओळख आणि या महोत्सवाच्या माध्यमातून बहारदार नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम घेऊन निकिता श्रीवास्तव आणि त्यांची तमाम कलावंत मंडळी तर या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। नतमस्तक होत आहोत सर्व कलाकार गणपती बाप्पाच्या चरणी। 24 कला आणि 64 गुणांचा अधिपती गणराया गणपतीच्या चरणी नतमस्तक होत या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। शिवसेना यांचं इथे आगमन झालेलं आहे। अश्विन भाई यांचं शिवसेना विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा उपस्थित आमच्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहेत। वेळात वेळ काढून नेहमीच आम्हा अश्विन भाई शहा हे इथे उपस्थित झालेले आहेत। उपस्थित पाहुण्यांचं मनसोक्त असं सन्मान सोहळा कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव, आपला महोत्सव, कोकण महोत्सव उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कुर्ला कलिना कोकण महोत्सव या महोत्सवाच्या माध्यमातून विकासाचा रथ म्हणजे आपले दशरथ सकपाळ साहेब कलिना विधानसभा प्रमुख यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव, आपला महोत्सव म्हणून आपल्या विभाग क्रमांक 108 175 कलिना विधानसभेची ओळख म्हणजे निकिता श्रीवास्तव प्रस्तुत आपला कोळी आणि आगरी गीतांचा हा बहारदार नित्यमय आविष्काराचा कार्यक्रम या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। नतमस्तक होत आहोत गणपती बाप्पाच्या चरणी।
गणपती राया गजानना करतो चरणी तुझे वंदना, गणपती राया गजानना करतो चरणी तुझे वंदना, गणपती राया गजानना करतो चरणी तुझे वंदना, गणपती राया गजानना करतो चरणी तुझे वंदना. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया. चौरंगी बैसवुनी हलदी कुंकू वाऊया, हिरे मोत्यांचा मुकुट घालाय तुझे गजानन मोरया, कंठीहार गली घातला तुझे पितांबर मोरया, वक्रतुंड तू मोरया गणनायका तू 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 मोरया. अक्षता घेऊनी निरंजन लावूया, दूध धूप दाऊनी पंचामृत हाणूया, अक्षता घेऊनी निरंजन लावूया, दूध धूप दाऊनी पंचामृत हाणूया. नगारा वाजवुनी शंख आप फुंकूया, मोदक लारू निवेद कारू दुर्वा चला वाहूया, पानांचा हिरा वाहून तुला आरती आपण करूया, सिद्धिविनायक मोरया तू मंगलमूर्ती मोरया, सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया, सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया, सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया पार्वती सुता मोरया, मोरया मोरया पार्वती सुता मोरया, गणेशा गणेशा तू दुनियेचा सुख करता, गणेशा गणेशा तू दुनियेचा सुख करता. वादली लाटांनी घेरिले नौकेला, वादळी लाटांनी घेरिले नौकेला, मोरया मोरया नवसाला पावर मोरया, मोरया मोरया नवसाला पावलं मोरया. चतुर्भुजांच्या ओम गणेशा अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया, गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गौरी नंदन मोरया, मोरेश्वरा मोरया लंबोदरा मोरया, नौका माझी किनारी आयली हाकेला धावलास मोरया, आनंद झालाय कोली वाऱ्याला नचत
आपू गाऊया गजमुखा तू मोरया चिंतामणी तू मोरया 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 सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया वक्रतुंड तू मोरया गणनायका तू मोरया गौरी नंदन मोरया मोरेश्वरा तू मोरया बालचंद्र तू मोरया लंबोदरा तू मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. लाडका दैवत गणपती बाप्पा यांच्या चरणी नतमस्तक होत या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. हा गणपती बाप्पा आमच्यामध्ये विराजमान असतो, तो एक कलाकार म्हणून. तुम्हा सर्वांमध्ये तो विराजमान असतो, तो म्हणजे एक श्रोते, एक रसिक श्रोते म्हणून. आणि आमच्या बालगोपाळांमध्ये हा बाल गणेश म्हणून वापरतो. असा आपला सर्वांचं लाडकं दैवत गणपती बाप्पा याच्या चरणी नतमस्तक होत या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपला उत्सव, आपला महोत्सव म्हणून आपल्या महोत्सवाची ख्याती आणि या महोत्सवाच्या माध्यमातून बहारदार नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम करण्यासाठी निकिता श्रीवास्तव आणि त्यांची जल्लोषमय टीम. आता तुमका सगळ्यांना वाटतं ना की कोकणात इल्यासारखा बरेच मंडळी आपली कोकणातली असत आणि वाटतं ना काहीतरी अंगणेवाडीची जत्रा फिरतो की काय. हल्ली काय झाला, मुंबई वासियांका गावात जाऊ गावनात नाही. आणि या माध्यमातून कोकणाचं काहीतरी फील व्हावं मनान ह्यो कोकण महोत्सव. आणि या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्व हय उपस्थित झालेले आहात. दमदार आपली कला करणारी मंडळी म्हणून ह्यांचं नाव व्हा अशी कलावंत मंडळी हय असत. हिंदी भी होगा, मराठी भी होगा, जोक्स भी होंगे, लतीफे भी होंगे और नृत्य भी होगा. असा हा बहारदार नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम दमदार कलावंतांचा संच म्हणून ओळख असलेली आमची नृत्यांगना निकिता श्रीवास्तव या कलावंतांची टीम. इसलिए मैं चाहूंगा महको तो ऐसे महको कि बाहर को जोश आ जाए और तालियां इतनी जोर से बजाओ कि हम कलाकारों को जोश आ जाए. जरा जोरदार ट्राय होऊन द्या. कारण की नेहमीच दमदार कलावंतांचा संच उपस्थित करून एक दमदार कलाकृती म्हणूनच आमच्या निकिता श्रीवास्तवची ओळख. शिवसेना आयोजन आणि प्रस्तुत करता निकिता श्रीवास्तव आणि त्यांची कलावंत मंडळी.
वो ठुमक ठुमक कर आई, ठुमक ठुमक कर चली गई। वो ठुमक ठुमक कर आई, ठुमक ठुमक कर चली गई। मैं सिंदूर लेके आगे बढ़ा, बेवफा राखी बांधकर चली गई। कार्यक्रम है, महोत्सव है, आनंद मेळा है, म्हणजे थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए और डान्स भी होना चाहिए, थोडं मालवणी पण बोलाक होया, कारण की सगळं उत्सव हा शिवसेनेचा उत्सव म्हटल्यावर सर्व भाषे घेतले, त्यामुळे सगळा जाऊक होया। आणि भारता कार्यक्रम हा आयोजन हा संपूर्ण सहकुटुंब संपूर्ण कळीनाचे आमचे नागरिक आमचे सर्व उपस्थित सर्वांचे इथे हार्दिक स्वागत आहे। या आयोजनाच्या माध्यमातून हा भारता नृत्यमय आविष्काराचा कार्यक्रम काही जणांना एवढा कार्यक्रम बघतात ना, कार्यक्रम बघायला काही जण बसलेले आहेत, कार्यक्रम अशा गंभीर स्वरूपाने बघतात ना, जसं की सावधान इंडिया बघतायत, क्राइम पेट्रोल बघतायत, एवढा डेंजर नजरेने कार्यक्रम बघत असतात। काही जण एन्जॉय करत असतात। टाळ्या वाजवण्याचे खूप फायदे असतात। टाळ्या वाजवण्याने काय होतं, एक तर थंडी आहे, ती थंडी पळते, मच्छर आलेली असेल तर मच्छर मरते, बाजूचा कोणतरी थकून आलेला असतो त्याला जाग येते, त्याला मध्ये झोप येते, त्याला जाग येते की काहीतरी घडलं, त्यामुळे टाळ्या वाजवल्यात ना तर तुमचाही व्यायाम होतो, आम्हा कलावंतांचंही पोट भरतं। आणि कलावंत मंडळी जी इथे उपस्थित झालेली आहेत, आम्ही सर्व कलावंत मंडळी शिवसेनेचे शतशः आभारी आहोत की त्यांनी एवढं भव्य दिव्य आयोजन केलंय। आणि या आयोजनाच्या माध्यमातून तुम्ही जितके उत्सुक असता की महोत्सव असणार आहे, महोत्सवात कार्यक्रम असणार, तितकेच आमचे कलावंत मंडळी पण उत्सुक असतात की आपल्याला तिथे परफॉर्म करायला भेटणार। आणि दमदार कलावंतांचा संच म्हणजे बऱ्याच यूट्यूबच्या माध्यमातून, ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून, फिल्मस्टार नाईटच्या माध्यमातून या कलावंत मंडळीने बरेच रंगमंच गाजवले आहेत। मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, विदेशात शो करणारी ही आमची कलावंत मंडळी निकिता श्रीवास्तव नेहमीच दमदार कलावंतांना रंगमंचावर उपस्थित करते आणि तसेच कलावंत मंडळी इथे उपस्थित आहे। पुढील सादरीकरण घेऊन पुन्हा एकदा निकिता श्रीवास्तव आणि त्यांची टीम आणि आयोजन विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा शिवसेना। लई दिवसाच होत मनान, आज दिवस उगवला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला। लई दिवसाच होत मनान, लई दिवसाच होत मनान, आज दिवस उगवला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला। सोनार होऊन तुला सोन्यानं सजवीन, सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन, सोनार होऊन तुला सोन्यानं सजवीन, सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन, मी माली होऊन फुलवाहीन, मी माली होऊन फुलवाहीन, आई तुझ्या चरणाला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे
वारीला येईन पायी पायी खांदा मी लावाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला 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 तुझ्या दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन मनोभावे साई तुझी मी सेवा करीन तुझ्या दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन मनोभावे साई तुझी मी सेवा करीन डोल्यानं पाहीन रूप साजीर डोल्यानं पाहीन रूप साजीर होमाचे दिवसाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला ते आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला लई दिवसाचं होत मनान ते लई दिवसाचं होत मनान आज दिवस उंगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला 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 विकासाचा रथ दशरथ साहेब यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव म्हणून आपल्या महोत्सवाची ख्याती आणि या महोत्सवाच्या माध्यमातून हा डान्सचा कार्यक्रम आज कोळी गीत आगरी गीतांवर थिरकण्यासाठी डान्स मंडळी अनेक आमची लहान मंडळी उपस्थित आहे बरेच लोक असतात आज माझा एक मित्र आहे तो ना नेहमी अँकरिंग करतो तो काय सांगतो माहिती आहे काय मेरे प्रोग्राम में जो बजाता है तालियां उसके सपनों में खूबसूरत आलिया और मेरे प्रोग्राम में जो नहीं बजाता तालियां उसके सपनों में काला कलुटा कालिया असे असे कलावंत मंडळी असतात बरेच कलावंत मंडळी असतात तुम्हाला सांगतो या महिला आहेत ना महिला जेव्हा कधी एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये दुसरा कोणता विषय निघत नाही एकच विषय निघतो तो म्हणजे नवरा माझा नवरा आता खूप दिवसांनी दोन बायका एकमेकींना भेटल्या आणि जशा भेटल्या काय कशीला आजकाल पॉश मध्ये असतेस हो ना नवीन नवीन साडी नवीन नवीन नेकलेस अगदी तोळ्यात असतेस हो ना काय ग म्हणे नवीन बंगला घेतलायस हो ना काय ग म्हणे नवीन गाडी घेतलीयस हो ना मला वाटते की नाही तुझ्या नवऱ्याने की नाही नोकरी बदलली नाही ग मीच नवरा बदलला एकापेक्षा एक प्रकार होत असतात शिवसेनेचं आयोजन आणि या शिवसेनेच्या आयोजनाच्या माध्यमातून हा रंगमंच इथे उपस्थित हा आपला उत्सव मेळावा उपस्थित आम्ही कलावंत मंडळी उपस्थित आणि या कलावंत मंडळीमध्ये निकिता श्रीवास्तवचा कार्यक्रम म्हणजे दमदार कलावंतांचा संच म्हणूनच एन्जॉय करूया पुढचं आपलं सादरीकरण निकिता श्रीवास्तव प्रस्तुत आणि कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव आपला महोत्सव तुझं दर्शन घेईन मी.
दशरथ साहेब सकवाळ यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला महोत्सव, कलावंत मंडळी, कलाकार इथे उपस्थित आहे. दमदार कलावंतांचा संच म्हणून ह्या कलावंतांची ओळख. तसं बघायला गेलं तर कलाकार सगळीकडेच असतात. इथे पण अनेक कलाकार उपस्थित असतील जे कार्यक्रम बघायला आलेले असतील. असेच बरेच कलावंत मंडळी असतात, बरेच कलाकार असतात. माझ्या शेजारी पण एक कलाकार राहतो, पण कलाकारी आणि गाणं गाण्याचा शौकीन असतो. आता गाणं गायला सगळ्यांनाच आवडतं, पण गाणं कधी गायचं, का गायचं, कुठे गायचं, कशाला गायचं, कशासाठी गायचं हे माहीत पाहिजे. गाणं गायचं असतं. आता आमच्या बाजूला बंड्या म्हणून पोरगा राहतो, त्याला गाण्याचा एवढा शौक आहे ना, एवढा शौक की तो कधी गाणं गात सुटतो. कधी काय पण असून दे, काय पण सांगायचं असेल, कोण कुठून बाहेरून आलं, कोण कुठून कुठे गेलं, कुठे काय चाललंय, गाणी गायची सवय. डेंजर प्रकार झाला. आमच्या बाजूलाच शेजारी वैशाली नावाची पोरगी राहते. वैशाली नावाची पोरगी राहते, तिचे वडीलच वारले. आता वडील वारले, दुःखद घटना आहे. आम्ही आमच्या कलाकार मित्र होता बंड्या, त्याला सांगितलं, अरे बंड्या, ती कुठेतरी महोत्सवाला गेली आहे, वैशाली तिला जाऊन सांग, शांतपणे सांग की तुझे वडील वारले. आता साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट सांगायची आहे की तुझे वडील वारले वैशाली दिसल्यावर. आता हा कलावंत माणूस, हा गायक माणूस, हा गायक निघाला, जत्रेमध्ये गेला, महोत्सवात गेला, तर वैशाली कुठे उभी होती काय माहित नाही. हा जाता 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 ह्याने एक गाणं ऐकलं, उर्वशी उर्वशी टेक इट इजी पॉलिसी, उर्वशी उर्वशी टेक इट इजी पॉलिसी. आता हे डेंजर गाणं त्याच्या अंगातच भिडलं. अशामध्येच वैशाली त्याच्या समोर दिसली. या गाण्यातच सांगितलं की वैशाली तुझे वडील वारले. आता कसं सांगितलं असेल, वैशाली वैशाली ग तुझा बाप म्याला मगाशी, वैशाली वैशाली तुझा बाप म्याला मगाशी, घरी आला पाटावर बसला कचकन गेला उपाशी. असे कलावंत मंडळी असतात. हा रसिक श्रोत्यांसाठी आयोजित शिवसेनेचा कार्यक्रम, या आयोजनाच्या माध्यमातून आपण सर्व इथे उपस्थित झालेले आहात. अनेक कलावंत मंडळी असतात. आमच्या काय असतं माहिती आहे का, महिला मंडळ जमतं. आमच्या ताई काय करतात, आमच्या बाजूला आमची वहिनी आहे, ती पण एकदा अशाच महिला मंडळांना घेऊन एका कार्यक्रमात गेली. आणि या कार्यक्रमात गेल्यानंतर तिच्याबरोबर ते लहान पोरगं होतं. आपण जे लहान पोरांना शिकवणार तेच ती मुलं शिकणार, जे लहान पोरांना शिकवणार तेच ती मुलं शिकत असतात. लहानचं पोरगं आता त्या गर्दीमध्ये, महिलांच्या भीडमध्ये आमच्या वहिनी उभ्या आहेत आणि या आमच्या बारक्याला सुसू झाली. आता ह्याने काय करावं, ह्याने आपलं बोट वर केलं, मम्मी सुसू. मम्मीने 4 मैत्रिणीच्या मध्ये तिला इन्सर्ट झाल्यासारखं वाटलं, घेतला कोपऱ्यात, चोप चोप चोपला, चोप चोप चोपला. बोलले पुन्हा कधी असं झालं ना सुसू वगैरे तर सांगायचं मला गाणं गायचंय. काय शिकवलं मला त्याने, त्या पोराने तेच लक्षात ठेवलं. काय सांगायचं मम्मी, गाणं गायचं, गाणं गायचं. असं ना कुठे पण असं बोट वरती करून सुसू बिसू. आता नैसर्गिक विधी, साधी गोष्ट आहे. एवढा धोडला, एवढा त्याला मारला, एवढा मारला ना, त्या पोरानं तेच लक्षात ठेवलं, तेच लक्षात ठेवलं. रात्री पप्पांच्या बाजूला झोपलाय आणि ह्याला आठवण सुसुसी झाली रात्री 12 वाजता. पप्पा, ओ पप्पा. हो काय नाही बेटा, मला की नाही गाणं गायचंय. रात्रीच्या 12 वाजता गाणं गायचंय. अरे बाबा सकाळी उठून का, आता कुठे खातोस? नाही पप्पा, मला ना आताच गायचंय. अरे बाबा, रात्रीचे 12, 1, 2 वाजले, सकाळी उठून गाणं बाबा. नाही बाबा, मला आता जोरातच गायचंय. अरे बाबा जोरात नको, हळूच माझ्या कानात गा. कानच साफ झाला. दमदार कलावंतांचा सण म्हणून निकिता श्रीवास्तव आणि कलावंतांची टीम इथे उपस्थित आहे. आपला उत्सव विकासाचा रथ, दशरथ साहेब यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव, आपला महोत्सव, कलावंत मंडळी इथे उपस्थित आहे. दमदार कलावंतांचा संच घेऊन नेहमीच एक दमदार कार्यक्रम करणारी ओळख म्हणून आमच्या निकिता श्रीवास्तव आणि त्यांच्या टीमची ओळख.
चैत सप्तमीच्या त्या दिनी मान कोंब्याचं देऊनी एक विराई तुझी भरी नोटी खननारलानी एक विराई तुझी भरी नोटी खननारलानी
सगळ्यांना आवडतोय ना, जरा जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या कलावंतांसाठी. कसं असतं, तुमचा उत्साह हाच ह्या मुलांचा उत्साह, आणि या उत्साहाच्या माध्यमातून महोत्सव आहे. आम्हालाही ना तुम्हाला सोडावं असं नाही वाटत, पण काय असतं, शेवटी महोत्सव आहे, उत्सव आहे, हे आयोजन आहे सर्वांसाठी आणि आपला महोत्सव. त्यामुळे आम्ही कलावंत इथे आहोतच. हॅलो, महोत्सवाच्या माध्यमातून सर्व इथे तुम्ही उपस्थित झालेले आहात. आपला उत्सव, आपला महोत्सव म्हणून आपल्या कोकण महोत्सवाची ख्याती, विकासाचे रथ दशरथ सकपाळ साहेब यांच्या मुख्य आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव, आपला महोत्सव, शिवसेना विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा यांच्या आयोजनातून साकार होणारा हा आपला उत्सव. अनेक पाहुणे आमचे अतिथी इथे उपस्थित होत असतात. उपस्थित झालेले कुर्ला विधानसभा समाजसेवक प्रमुख धनंजय मोरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. कुर्ला विधानसभा समन्वय प्रमुख इथे उपस्थित झालेले आहेत आमचे धनंजय मोरे साहेब, यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेळात वेळ काढून नेहमीच आमच्या कोकण महोत्सव असो, आमच्या शिवसेनेचा कोण कार्यक्रम असो, आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय पाहुणे यांचं विभाग क्रमांक 108 175 कलिना विधानसभा उपस्थित आमच्या अतिथींचं, आमच्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा. शिवसेना विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव, आपला महोत्सव म्हणून आपल्या महोत्सवाची ओळख, या महोत्सवाच्या माध्यमातून इथे आयोजित कार्यक्रम म्हणजे आमच्या निकिता श्रीवास्तव आणि तिचे दमदार कलावंत मंडळी, या मंडळीचा कार्यक्रम इथे आयोजित आहे. आपण सर्व इथे उपस्थित सहकुटुंब सहपरिवार उपस्थित झालेले आहात, या आयोजनाचा एक भाग झालेले आहात. आमच्या बालगोपाळांसाठी बालनगरी, खवय्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणि आमच्या महिलांसाठी दागदागिन्यांचे स्टॉल्स, असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि हा रंगमंच आमच्या रसिक श्रोत्यांसाठी. आणि उपस्थित कार्यक्रम सादर करणारे निकिता श्रीवास्तव आणि त्यांची टीम. आयोजन शिवसेना विभाग क्रमांक 8 175 कलिना विधानसभा. कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ साहेब यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला उत्सव, आपला महोत्सव, कोकण महोत्सव कुर्ला कलिना. पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, हाय पाण्यामध्ये
कार्यक्रम इतका सुंदर चालू आहे. महिला आहेत ना, महिला पूर्ण एन्जॉय करतात. आमच्या महिला पूर्ण एन्जॉय करतात. आमचे पुरुष मंडळी पण काही एन्जॉय करतात. पण काही जणांना सिटी वाजवायची वाटते, सिटी वाजवावी मध्ये, जसं काही पुरुषांना वाटतंय. पण काय होतं, परत रात्री घरी जाऊन भांडणं कोण करणार, मारामारी व्हायची, मारामारी व्हायची. म्हणून ते आमचे पुरुष मंडळी गप आहेत, नाही तर सिट्या वाजवू शकतात पण ते शांत आहेत. हा कार्यक्रम तुम्ही बघताय. तुम्ही रेल्वेने प्रवास करता, ट्रेनने प्रवास करता, आम्ही पण ट्रेनने प्रवास करतो. काय होतं, या ट्रेनमध्ये ना वेगवेगळे भिकारी लोक येतात. भिकारी येतात आणि वेगवेगळे गाणी निवडतात. एक आहे ना पूरा अंधा भिकारी, पूरा अंधा भिकारी है. लेडीज कंपार्टमेंट, महिला डब्यात घुसला आणि लेडीज डब्यामध्ये गेल्यानंतर ये अंधा भिकारी गाना देखो क्या चुना है. महिलांच्या डब्यात घुसलाय, लेडीज डब्यामध्ये एक आंधळा भिकारी घुसलाय आणि हा आंधळा भिकारी काय डेंजर गाणं निवडलंय भीक मागण्यासाठी. लेडीज डब्यामध्ये आंधळा भिकारी आणि गाणं बघा कोणतं निवडलंय भीक मागण्यासाठी. जुम्मा चुम्मा दे दे, जुम्मा चुम्मा दे दे चुम्मा. जितक्या महिला होता, जितनी लेडीज थी, सब टेंशन में. अभी किसी ने 5 रुपया, किसी ने 10 रुपया, किसी ने 50 रुपया दे दिया. भिखारी जाने को तैयार नहीं. किसने दिए पैसे, किसने दिए? जी मैंने दिए. मुझे पैसा नहीं चाहिए. तो क्या चाहिए? चुम्मा चुम्मा दे दे. लेडीज अजून टेन्शन मध्ये. काहीने काय केलं, 100, काहीने 200, एकीने तर 500 रुपये दिले. भिखारी जाने को तैयार नहीं है. मुझे पैसा नहीं चाहिए. तो क्या चाहिए? चुम्मा चुम्मा दे दे. आता सगळ्या टेन्शन मध्ये आल्या. आता काही जणांनी दागिने पण काढून दिले, लेकिन भिखारी जाने को तैयार नहीं. मुझे पैसा नहीं चाहिए. तो क्या चाहिए? चुम्मा चुम्मा दे दे. एक लेडीज को तरस आ गया, चुम्मा दे दिया. जैसा चुम्मा मिला भिखारी खुश. कितना मुलायम चुम्मा था, कितना मुलायम चुम्मा था. अभी मेरे को थोड़ा थोड़ा दिखने भी लगा है. अभी जिस किसी ने चुम्मा दिया एक बार काट दो. इतने में जिसने चुम्मा दिया था वो बोली बेटा काट लेती, मैं काट लेती, लेकिन क्या करूं, मुंह में तो आती नहीं है. 70 साल की बुढ़ी आती. असा हा आपला सोहळा, आपला महोत्सव. म्हणून आपल्या महोत्सवाची ओळख विकास रथ दशरथ सकवाळ साहेब यांच्या आयोजनातून साकार होणारा आपला महोत्सव, निकिता श्रीवास्तव यांची कलावंत मंडळींची टीम आणि हा आगरी कोळी महोत्सव वाली गाणी या महोत्सवामध्ये सादर होत आहेत. आणि दमदार कलावंतांचा संच म्हणून ओळख निकिता श्रीवास्तव आणि त्यांचे साथी कलाकार. तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरा, पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठान
करताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार उमे अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार उमे अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान इच्छा हाय दर वर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन पोरा बालाना ओटी भरतान नवसाची हो इच्छा हाय दर वर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन पोरा बालाना ओटी भरतान नवसाची कारले डोंगराला नुर येतय जत्रचे दिसान ग जत्रचे दिसान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान नजरों से अगर नजरों का वास्ता नहीं होता तो दिल में उतरने का कोई रास्ता नहीं होता। इसलिए तो नजरें नहीं होती तो नजारा भी नहीं होता, और दुनिया में हम लड़के ही नहीं होते तो इन हसीन लड़कियों का गुजारा भी नहीं होता। इसलिए तो हमसे मत कहो कि हम लड़कियों को छेड़ना छोड़ दे, ऊपर वाले से कोई ये कहे इन हसीनाओं को बनाना ही छोड़ दे। रोज हा कार्यक्रम इथे बघताय, रोज एक कलावंत इथे अँकरिंग करत असतो, तोच आमचा हर हुनरी कलाकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आणि हा निकिता श्रीवास्तवचा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून दमदार कलावंतांना ती नेहमीच रंगमंचावर उपस्थित करते। संपूर्ण महाराष्ट्रभरात आपला हा मराठी तरुण जो आवाजाचा जादूगर आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन द्या। प्रशांत, हॅलो हॅलो, आवाज, हॅलो, आवाजाचा जादूगर
हॅलो हॅलो. आवाजाचा जादूगर म्हणून आमच्या प्रशांत वाकोडीची ओळख. बहारदार, तुम्हाला किती आवाज पाहिजेत, कोणता आवाज पाहिजे तिकडनं फरमाईश द्यायची आणि ती फरमाइश पूरी केली जाएगी. इतकी ख्याति है मानसाची. इनका क्या हुआ मालूम है क्या? हम दोनों अभी बस स्टॉप पे खड़े थे. अब एक बस स्टॉप पे खड़े थे, सामने वहां पर एक बहुत ही अच्छी एक लेडीज खड़ी थी. मैंने कहा यार राफ्ता राफ्ता देखो आग मेरी लड़ी है. इन्होंने मुझसे कहा अबे आग जिससे लड़ी है वो तेरे बाप से भी बड़ी है. असला कॉमेडियन मानुस है. मैंने कहा राफ्ता राफ्ता देखो आग मेरी लड़ी है. इन्होंने मुझसे कहा आग जिससे लड़ी है वो तेरे बाप से भी बड़ी है. वो तेरे लिए नहीं मेरे लिए खड़ी है. असा हा हास्य विनोदाचा धमाल घेऊन अँकरिंग करणारा आमचा प्रशांत वाकोडे. सर्वात प्रथम मी समोर बसलेले सर्व तमाम मान्यवर प्रमुख पाहुणे यांना या ठिकाणी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा उशीर झाला कारण माझी डबिंग होती. मी बऱ्याचशा चित्रपटामध्ये आवाज देतो. मी मुंबईमध्ये खास राजकीय नेत्यांच्या आवाजाने ओळखला जातो. माझ्यामध्ये हिंदू हृदय सम्राट श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मग भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब असतील, यांच्या आवाजाने खास ओळखला जातो. एक छोटासा आवाज या ठिकाणी ऐकवेल नक्कीच. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक चित्रपट आला होता बालकडू. या चित्रपटामध्ये आमचे गुरु वैर्य यांनी पूर्ण डबिंग केला होता तो चित्रपट. त्यामधला एक वादग्रस्त डायलॉग हिंदू हृदय सम्राट श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो हे मुंबई आपली आहे, आपली. येथे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलंय, मी येतोय. माझा आवाज कानावर ये पडतो आणि काना खाली ये पडतो. एवढंच पण माझे दोन शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर असे अनेक आवाज आहेत. अमरीश पुरी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नव्हते तेव्हा त्यांच्या चित्रपटांना आम्ही डबिंग केली. त्यांचा आवाज म्हणजे ओए गुलाटी ओए ओए मैंने तुमसे पहले ही कहा था इतनी ऑडियंस को देख कर मैं तो एक ही कहूंगा मोगेम्बो खुश हुआ. आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान, ज्यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन असतं, सहकार्य असतं, नेहमीच आमच्या पाठीशी ज्यांचा आशीर्वाद असतो, असं आमचे कुर्ला विधानसभाचा डहाण्यावा कुर्ला विधानसभाचा बुलंद आवाज कार्यसम्राट आमदार सन्माननीय मंगेश दादा कुडाळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा भव्य दिव्य असा हा कुर्ला कालिना कोकण महोत्सव 2025 कार्यक्रम आवडतोय का? थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. थोडासा आनंद व्यक्त करायचा आहे. खरोखर आमचे दशरथ साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण यांच्या विद्यमानातून हा सुंदर कोकण महोत्सव आपण या ठिकाणी सजवलेला आहे. येवा येवा कोकण आपलोच असा असा म्हणणारा आणि कोकणातली खाद्य संस्कृती या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. मुंबईच्या चाकरमान्यांची जिभेची चव आता आपण या ठिकाणी आणून ठेवलेले. अगदी आगरी कोळी गाणी म्हटलं की काही क्षणांसाठी आपल्याला भास होतो आपण मालवण मध्ये आहोत का, आपण कोकणामध्ये आहोत का, कारण त्या गाण्याचा गोडवा म्हटलं की अगदी प्रत्येक रसिक प्रेक्षकांना आवडत असतो. आणि त्यातच एक बहारदार नृत्य आविष्कार पुन्हा आपल्या सेवेसाठी सादर. मी विनंती करेन कोणीही गेटवर उभा राहणार नाही. आपण थोडं थोडं पुढे यायचंय, कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना हा महोत्सव आपला आहे. या महोत्सवात जितके सांस्कृतिक उपक्रम आपण राबवलेले आहेत हे तुमच्यासाठीच आहे. काल या ठिकाणी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आपण प्रत्येकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि जास्त वेळ न दवडता पुन्हा आपल्या सेवेसाठी एक बहारदार नृत्य आविष्कार थेट लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे. आणि आपल्याला युट्यूबची लिंक सुद्धा दिली जाईल, तर आपण युट्यूबवर सुद्धा आपल्या मित्र परिवारांना पाठवायचंय, बोलायचं पहा आमचा कुर्ला कालिना कोकण महोत्सव किती सुंदर सजवलेला आहे. चला त्याच्या गाण्याची प्रत्येक रसिक प्रेक्षकांना ओढ असते. जे गाणं लागलं की रसिक प्रेक्षक नाचायला सज्ज असतात. ते गाणं म्हणजे मी हाय कोळी सोरी लाडवली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संकल्पनेतून साकारलेला हा आगरी कोळी गीतांचा हा बहारदार नजराणा आपल्या सेवेसाठी.
ए मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी ए मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी सरक्याची टोपली माथ्यावर ठेवून टिकूजा बाजारी मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी बेसावची पारू नेसली गो नवा सारा बेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला नारलिंगालाय सोन्याचा नारलिंगालाय सोन्याचा मन देवाला दर्याचा मान देवाला दर्याचा देवा वादल नको दर्याला नको उजार पारू घराला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला मोरचे ती निघालाय दमानीला कोलियो काशिरम नखवा मोर करलाय धंद्याला निजाव चल माव्याची रस हानवला बेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू
गो गोरी गोरी पोरी मम्मी रवते कौरी इसकाय गो गोरी गोरी पोरी मम्मी रवते कौरी इस पोरी लाइन देते मन बंदरावरी इस पोरी लाइन देते मन बंदरावरी इसकाय तो सुरके वाला छोकरा न मीरा से कवरा इसकाय तो सुरके वाला छोकरा न मीरा से कवरा इसकाय फूल लाइन देते मन मंगले दारा इसकाय फूल लाइन देते मन मंगले दारा या पोरीचा लय कटालायला बोंबील नको लावाला नखरा करूनशी येते 15 लायला झेंडात नको देवाला या पोरीचा लय कटालायला बोंबील नको लावाला नखरा करूनशी येते 15 लायला झेंडात नको देवाला इसकाय फूल चित्र्या मेला जाते पोरींची संगतीला इसकाय फूल चित्र्या मेला जाते पोरींची संगतीला मारंडोलीला नको जावायला पाहिजे ऐत खवाला मारंडोलीला नको जावायला पाहिजे ऐत खवाला काय गो गोरी गोरी पोरी मम्मी रवते कौरी इसकाय गो गोरी गोरी पोरी मम्मी रवते कौरी इस पोरी लाइन देते मन बंदरावरी 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 हेलो मैंने शुरुआत में जिस दिन से यहाँ पर प्रोग्राम शुरू है मैं मराठी में बोलूँगा हिंदी में बोलूँगा मी सुरुवातीपासून एक विनंती करतोय सूचित करत असतो आपण आलात अफाट गर्दी आहे आपण लहान मुलांची काळजी घ्यायची एक चिमुकली या ठिकाणी हरवलेली आहे एक छोटी बच्ची यहाँ पर गुम हो गई है बेटा यहाँ स्टेज पर आ जाओ इनकी मम्मी कहाँ पे प्लीज थोड़ा सा यहाँ पर स्टेज के पास आ जाए बड़ी प्यारी सी नटखट सी बच्ची यहाँ पर आई है यहाँ पर एक बच्ची घूम गई है प्लीज अपने बच्चों का ध्यान रखें अपनी कीमती चीजें संभालें मेहानी मेहानी इस बच्ची का नाम है प्लीज इसकी मम्मी कहाँ पे है अगर आप हमें देख रहे हो तो प्लीज जल्द से जल्द स्टेज के पास आ जाए कहाँ पे इसकी मम्मी इसकी मम्मी कहाँ पे है प्लीज जल्द से जल्द आ जाए स्टेज के ऊपर ये बच्ची खड़ी है अब हाँ कहाँ पे है अकेले अकेले घूम रहे हो मम्मी कहाँ पे मम्मी कहाँ पे उनको बताओ यहाँ पे एक काम करो उनको बताओ रोना मत हमारे महोत्सव में हो आप सेफ हो रोना नहीं ठीक है इसके अब्बू कहाँ पे अभी ढूंढने गए बेचारे बच्ची को चल तर आपण या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करणार आहोत कारण आलेल्या मान्यवरांचा आणि प्रमुख पाहुण्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत ते लाडके समाजसेवक सर्वांचे परिचयाचे सन्माननीय नितेश साहेब यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे ए बेटा नीचे जाओ हा इधर सामने खड़ा नितेश साहेब यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान प्रेमाची सन्मानाची शॉल
आणि या ठिकाणी खरं तर मान्यवर येणं आणि प्रमुख पाहुणे येणं आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची शोभा वाढवणं आहे। विभाग क्रमांक 8 175 कालिना विधानसभा कुर्ला कोकण महोत्सव। जरा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे। धन्यवाद साहेब, आपण आलात आमच्या कोकण महोत्सवाला, आपण अगदी शोभा वाढवली। विकासाचा रथ तुमचा आमचा सर्वांचा परिचयाचा दशरथ यांच्या विद्यमानातून हा भव्य दिव्य असा हा कालिना कोकण महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पुन्हा आलेल्या तमाम कुर्ला वासियांचा आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी लहान मुलांची काळजी घ्यायची, आपले मौल्यवान वस्तू आपण सांभाळून ठेवायचे आहेत, कारण थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे। मान्यवर प्रमुख पाहुणे या ठिकाणी येत आहेत, त्या कार्यक्रमाचा सुद्धा आनंद घेत आहेत। मान्यवरांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी मी अशी कल्पना केली, आपल्या या कोकण महोत्सवाला आपले काही राजकीय नेते समजा जर आले तर शुभेच्छा कशा देते। आणि राजकीय नेते म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर अनेक राजकीय नेते उभे राहतात, तर त्यातले काही मोजून मी या ठिकाणी आवाज काढणार आहे। राजकीय नेते म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर एक सुंदरसं व्यक्तिमत्व उभं राहतं। जर त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या ते कशा प्रकारे देतील। सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे लाडके मंत्री सन्माननीय आदरणीय रामदास आठवले साहेब आपल्या आवाजात शुभेच्छा कशा देतील। सन्माननीय आदरणीय रामदास आठवले साहेब। या ठिकाणी मला या ठिकाणी कुर्ला कालिना कोकण महोत्सव मध्ये आपण बोलवलं। अरे या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं आणि जो काही या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी आपण दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि यावरून मला एक कविता आठवलेली आहे, आणि कविता अशी आहे की दशरथ साहेब आहेत माझे चांगले मित्र, दशरथ साहेब आहेत माझे चांगले मित्र, म्हणून माझ्या खिशात आहे त्यांचं चित्र। या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या कोकण महोत्सवामध्ये फिरण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। मित्र, मेरे प्यारे देशवासियों, आज का जो कोकण महोत्सव है बिल्कुल देखने लायक। मित्रों, हमारे कुर्ला कालिना कोकण महोत्सव में आने वाले तमाम दर्शकों का हम स्वागत करते हैं। मित्रों, मतलब अगले साल आऊंगा वाया मेट्रो, और सही में मेट्रो आ गई। तो या ठिकाणी अनेक राजकीय नेते आहेत, अनेक सिने कलाकार आहेत। सिने कलाकार म्हटलं की आता थोडंसं यंग जनरेशन कडे जातो, काही गाणे सुद्धा आहेत, गाणे सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे। सिने कलाकार म्हटलं की सर्वांच्या आवडीचेच असतात, आपण सगळे चित्रपट पाहतो, अनेक चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सिने कलाकार मिळालेले आहेत। तर सिने कलाकारांनी अशी कल्पना केली, आपण पिक्चर मध्ये गाणे ऐकतो, तर हे गाणे प्लेबॅक सिंगरच्या ऐवजी ऍक्टर लोकांनी गायले तर कसे गातात। सर्वात प्रथम गाणं गायला येत आहेत सनी देओल आपल्या आवाजामध्ये। ये कैसी बात कर रहे हो तुम? अगर एक मौन आपके दुकान पे मौन नहीं लगी तो क्या तारा पाकिस्तानी जा सकता? खान साहब, और गाना तो मैं भी गाऊंगा और गाना तो मुझे भी आता है। और सूरज हुआ मतलब चांद जलने लगा, आसमां है क्यों पिघलने लगा, मैं ठहरा रात हमें चलने लगी, धड़का ये दिल सांस समझने लगी। ओए सजना मान जा, वरना ये 2.5 किलो घात अगर तुम पे उठ गया ना, आदमी उठता नहीं उठ जाता है। हे गेले यानंतर आपले नवीन ऍक्टर म्हणजे सैफ अली खान। वाव, अरे इंस्पेक्टर जोग, अरे यार मुझे तुम्हारे पिक्चर में लो यार, तुम्हारे पिक्चर आसमान छुएगी। वाव, अरे यार मैं भी गाना गाऊंगा, मैं भी गाऊंगा, मेरी करीना को भी बुलाऊंगा यार। वाव, थैंक यू वेरी मच। एक कोळी गाणं आहे, नॉनस्टॉप आहे,
अगदी या गाण्यांचा मजा आपण घेतच असतो. एक आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान, ज्यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं, असे आमचे कार्य सम्राट आमदार सन्माननीय मंगेशभाई कुडाळकर यांच्या संकल्पनेखाली आम्ही हा भव्य दिव्य असा हा कुर्ला कालिना कोकण महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुन्हा आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं, आलेल्या मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गाणे आहेत आमचे दशरथ साहेब यांनी हा भव्य दिव्य असा हा कुर्ला कालिना कोकण महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण तमाम रसिक प्रेक्षक या ठिकाणी येत आहे, कार्यक्रमात आनंद घेत आहे, सोबत आपल्या महोत्सवाचा देखील आनंद घेत आहे. तर मी तमाम रसिक प्रेक्षकांचं, कुर्ला वासियांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थोडंसं या ठिकाणी आपण लहान मुलांची थोडीशी काळजी घ्यायची आहे. लहान मुलांना कुठेही एकटं सोडू नका. थोडंसं या ठिकाणी मला उभं राहावं लागेल कारण गाणे आहेत. तर या ठिकाणी आपण फक्त यायला जायला जागा असू द्यायची. अगदी आपला हा सुंदर भव्य दिव्य पद्धतीने सजवलेला आपला कुर्ला कालिना कोकण महोत्सव कालिना विधानसभा प्रमुख सन्माननीय दशरथ सकवा साहेब यांच्या विद्यमानातून हा सुंदर कोकण महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मुंबईच्या चाकर माण्यांची जिभेची चव आता आपल्या कुर्ला कालिना कोकण महोत्सव मध्ये आपण आणलेली आहे. म्हणजे प्रत्येक रसिक प्रेक्षकांना वाटतं की कुठे आम्हाला सुंदर खाद्य संस्कृती चाखायला मिळेल, कुठे आम्हाला सुंदर खाद्य संस्कृतीचा आनंद घेता येईल. तर आपण नक्कीच या ठिकाणी आपल्या कुर्ला कालिना कोकण महोत्सवला आपण भेट द्यायची आहे. आपण नक्कीच या सुंदर कोकण महोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे. तर ट्रॅक थोडा क्या बात. मी है कोई सुरीला डोली न मुंबईच्या किनारी, मारतीन गोली हाणण्यात डोली चल जाऊ बाजारी. मी है कोई सुरीला डोली मुंबईच्या किनारी, मारतीन गोली हाणण्यात डोली चल जाऊ बाजारी. वेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी, कल्ला गो पार करते सेव नकरा चल जाऊ बाजारी. वेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी, कल्ला गो पार करते सेव नकरा चल जाऊ बाजारी. चल गो पारू आयडी गेलो. धन्यवाद. एवढंच या ठिकाणी गायचं होतं, पण जरा जोरदार टाळ झालं पाहिजे. खरं तर आपण रसिक प्रेक्षक या ठिकाणी प्रत्येक दिवशी येते का नाही? आपण प्रत्येक दिवशी येते का? मला या ठिकाणी सांगायचं आहे, प्रत्येक दिवशी येणारे रसिक प्रेक्षक जर हात भरतील, प्रत्येक दिवशी प्रत्येक स्टॉलला जाऊन भेट देणारे किती रसिक प्रेक्षक आहेत? या ठिकाणी महिला मंडळ सुद्धा आहे. हा क्या म्हणजे 2-4 बरेचसे लोक आहेत जे प्रत्येक स्टॉलला जाऊन भेट देतात. फक्त काय करायचं आहे, प्रत्येक स्टॉलला आपण भेट देत आहे ठीक आहे, फक्त आपण आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे. कारण बालनगरी म्हटलं की लहान मुलांचं सुंदर खेळण्याची सामग्री आणि आपण या ठिकाणी सुंदर बालनगरीचं देखील आयोजन केलेलं आहे. त्याचसोबत सुंदरचे खाद्य संस्कृती, लहान मुलांची बालनगरी आणि त्याचसोबत सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाने नटवलेला सजवलेला आपला हा व्यासपीठ आणि तमाम रसिक प्रेक्षकांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानेन. आणि या ठिकाणी एकदा आपण अशी कल्पना करा की आपण गावी चाललोय, गावी जाताना आपण ज्या एक्सप्रेस मध्ये बसतो त्या एक्सप्रेसचा आवाज कसा आहे, तर सर्वात प्रथम इंजिनचा आवाज, त्यानंतर ती ट्रेन जवळची ट्रेन लांब कशा प्रकारे तिचा आवाज. जर आवडलं तर टाळ्या वाजतील. आणि सर्वात आपण इमॅजिन करायचंय, विचार करायचंय की आपण कुठेतरी गावाला चाललोय. दादा मला इको द्या. आपण ट्रेन मध्ये बसलोय,
ट्रेनच्या इंजिनचा आवाज कसा येतो आणि ती जवळची ट्रेन लांब कशा प्रकारे जाते. मला या ठिकाणी मान्यवर आहेत म्हणून आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समोर त्यांचा आवाज काढण्याची संधी प्राप्त झाली होती आणि मला त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिला. तर या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो, कारण जरी हा रंगमंच सांस्कृतिकचा आहे पण थोडंसं माझे टॅलेंट रसिक प्रेक्षकांचा हा प्रयत्न मी करत होतो. तर आपले सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची एक छोटीशी स्टाईल आपल्याला सादर करतो. वर्ग होते सर्व भाषा सर्व होणार होते पण कुठे होणार होते आणि कधी होणार होते याची मला कल्पना. एवढेच बोलायचं जसं होतो. जय हिंद जय भारत. आणि त्यानंतर आता थोडंसं आपण गाण्याकडे वळूया. गाणं म्हटलं की प्रत्येक सिने कलाकारांनी विचार केला की मी सुद्धा गाणं गाईन. तर राजकुमार समजा असते तर त्यांनी सुद्धा गाणं गायचं. त्यांचा एक दमदार डायलॉग. वीर सिंह हमारी बच्ची बहरी नहीं और रद्द भी नहीं, हम राजा है और राजा जब चलते हैं तो रेंगते हुए कीड़े मकोड़े अपने आप रूप बदल लेते हैं. और रही वीर सिंह को मारने की बात तो हम मारेंगे और जरूर मारेंगे. काही विनोद पटकन कळतात, काही विनोद दुसऱ्या दिवशी कळतात. मला बघायचं तुम्हाला विनोद कळतात. मी त्या दिवशी देखील सांगितलं की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 150, 200, 250 भाषा बोलल्या जातात. त्यामध्ये हिंदी राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केलेली आहे, तर मराठी मातृभाषा म्हणून घोषित केलेली आहे. तर या ठिकाणी अनेक रसिक प्रेक्षक आलेले आहेत, कार्यक्रमात आनंद घेत आहेत. प्रोग्राम अच्छा लग रहा है कि नहीं? अच्छा लग रहा है? हाँ, तो यहाँ पर थोड़ा सा ध्यान देना. मेरा एक दोस्त है, मेरे दोस्त को बाहर किसी ना किसी चीज की एलर्जी होती है. मेरे दोस्त को भी कुत्ते की एलर्जी थी और उसके बीवी को पता ही नहीं कि मेरा हस्बैंड कुत्ते से डरता है. ऐसे दिन जाते 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 मेरे दोस्त का जन्मदिन आया और जन्मदिन में उसके वाइफ ने एक छोटा सा बच्चा कुत्ते का लाके दिया, गिफ्ट समझ के. गिफ्ट लेके आया और मेरे दोस्त ने उसे कहा, अरे तुम्हें पता है ना हमें कुत्ते से एलर्जी है, अब इसे ऐसी जगह छोड़ूंगा वापस नहीं आएगा. ले जाता है, कोसों दूर छोड़ता है, देखता क्या है तो पीछे के गली से कुत्ता घर पे. बोला साले ये तो लालू से भी चालू, अब इसे ऐसी जगह छोड़ूंगा वापस नहीं आएगा. ले जाता है, बिल्कुल सड़कों पे छोड़ देता है. देखता क्या है तो उससे पहले पीछे के गली से कुत्ता घर पे. बोला साला अब छोड़ूंगा नहीं, अब ऐसी जगह छोड़ूंगा वापस ही नहीं आएगा. ले जाता है, कोसों दूर जंगलों में छोड़ देता है और वहां से अपने पत्नी को फोन करता है और पत्नी को कहता है, अरे कुत्ता आ गया क्या? पत्नी भी बड़े प्यार से, हाँ वो तो आ गया है, वापस भेज दो. काहे? मैं रास्ता भूल गया. मतलब देखो, इंसान रास्ता भूल सकता है लेकिन एनिमल नहीं भूल सकते. तो यहाँ पर बस एक ही ध्यान रखा है, जब दर्शक आ रहे जा रहे तो सभी दर्शकों से विनती करूंगा, जैसे आप महोत्सव का मजा ले लो उसी तरह प्रोग्राम का मजा लेना. यहाँ पर डबल बारिश हुई और यहाँ पर हर रोज आ रहे हो आप, हर रोज प्रोग्राम का मजा ले रहे हो. विकासाचा रथ म्हणजे आपले कुर्ला कलिना विधानसभा प्रमुख सन्माननीय दशरथ सकवा साहेब त्या सुंदर आयोजनातून सजवलेला नटवलेला आपला हा कुर्ला कालिना कोकण महोत्सव. कोकणातली खाद्य संस्कृती आपण आपल्या सुंदरशा कुर्ला कालिना कोकण महोत्सवात आपण आणून ठेवलेली आहे.
पुन्हा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश लाड साहेब आणि मिनल लाड मॅडम यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गिरगाव अध्यक्षा सन्माननीय मंगेश लाड साहेब, मनीषा लाड मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे. खरं तर मान्यवर येणं आणि प्रमुख पाहुणे येणं आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची शोभा वाढवणं आहे. मी आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी मानाची सन्मानाची शॉल या ठिकाणी आपण सरांना आणि मॅडमला या ठिकाणी अर्पण करायचे आहे. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मंगेश लाड साहेब, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा. चला धन्यवाद, आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपण शोभा वाढवली. तर या ठिकाणी थोडंसं हिंदी गाण्याला, जुन्या गाण्याला या ठिकाणी आपण उजाळा देणार आहोत. तर या ठिकाणी कारण ब्लूटूथ आहे तर थोडंसं हिंदी गाण्याला आपण या ठिकाणी उजाळा देतोय. जुने गाणे आजही आपल्या मनात किती अजरामर आहेत. आजही ती गाणी ऐकली की अगदी मन प्रसन्न होतं. कारण थोड्या वेळात आमचे मान्यवर प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणारच आहेत. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे आणि मान्यवर आपली उपस्थिती या ठिकाणी आपण कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करतोय. कार्यक्रम सुरुवात करायची का? रसिक दर्शक हो, आपकी आवाज नहीं आ रही. चलो तो पुन्हा बहारदार आगरी कोळी गीतांचा बहारदार नृत्याविष्कार निकिता श्रीवास्तव यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम आपल्या सहजपणे पुन्हा या ठिकाणी सादर होत आहे. पुन्हा आमचा हा रुंडारी कलावंत निकिता श्रीवास्तव यांच्या कार्यक्रमातील हा रुंडारी कलावंत अगदी प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारा आमचा रितेश म्हणजेच आमचा सर्वांचा लाडका साई पुन्हा आपल्या सेवेसाठी एक बहारदार आगरी कोळी गीत या ठिकाणी घेऊन येत आहे.
शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न बर, अन पदर गेला न बर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न बर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला. बोलू लागली हसू लागली, बोलू लागली हसू लागली, बोलू लागली हसू लागली. माझं कालीज आलन भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, धर पोरी जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. दुसऱ्याच गाडीला दुसऱ्याच भेटीला, दुसऱ्याच गाडीला मग दुसऱ्याच भेटीला ती घेऊन मला गेली कोपऱ्याला. रेटू लागली मग खेटू लागली, रेटू लागली खेटू लागली, रेटू लागली खेटू लागली. माझ्या हृदयात धडधड कर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. हो तिसऱ्याच गाडीला तिसऱ्याच भेटीला, हो 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 तिसऱ्याच गाडीला तिसऱ्याच भेटीला ही घेऊन मला गेली पिक्चरला. तुला 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 बाबा तुला बस. हो ती घेऊन याला गेली पिक्चरला. ओढू लागली ओढू लागली खेचू लागली माझं टासकच भिर भिर भिर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शेवटच्या गाडीला शेवटच्या भेटीला मग शेवटच्या गाडीला शेवटच्या भेटीला ती घेऊन मला गेली तिच्या घरला. काय बोलतो भाऊ? भाऊ गेम सांग काय झाला? ए शिट्टी वाजली गाडी सुटली आन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून. लाडके शशी भाऊ आरपीआय नेते यांचे या महोत्सवामध्ये कोकण महोत्सवामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया आपल्याला विनंती आहे आपण मंचगावर यायचंय आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनाही विनंती करतो कृपया मंचगावरती या. शशीभाऊ लोखंडे आपल्याला विनंती आहे आणि माझे बालमित्र रुपेश यांनाही विनंती आहे.
त्यांचे सर्व जे सहकारी त्यांच्या समोर जे आलेले आहेत त्यांनाही मी विनंती करतो, कृपया आपण मंचावर करायचंय. चला प्लीज. शशिभाऊ लोखंडे हे आपल्या कुर्ल्यातील एक नामवंत आणि कार्यकर्त्यापासून नेता कसा असावा तर शशिभाऊंकडून शिकावे लागते. धन्यवाद. पुढील समालोचन आमचे आरपीओ नेते शशिभाऊ लोखंडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे. खूप सुंदर पद्धतीने नटावलेला सजवलेला आपला हा कुर्ला कालिना कोकण महोत्सव 2025 आलेल्या तमाम मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपल्या कोकण महोत्सवाला आपण खऱ्या अर्थाने एक शोभा वाढवली. विकासाचा संदेश कुडाळकर मंगेश आणि विकासाचा रथ म्हणजेच दशरथ आमचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय मंगेश भाऊ कुडाळकर यांच्या संकल्पनेखाली आम्ही हा भव्य दिव्य असा हा कुर्ला कालिना आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे यथोचित सन्मान आणि सत्कार प्रेमाचे सन्मानाचे शॉल या ठिकाणी आपण त्यांना अर्पण करत आहोत. तर मान्यवरांचे या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. खरं तर मान्यवर येणं आणि प्रमुख पाहुणे येणं आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा वाढवणं आहे. आणि आमच्या कार्यक्रमात देखील मान्यवर प्रमुख पाहुणे या ठिकाणी येऊन आमच्या या सुंदर कुर्ला कालिना कोकण महोत्सवाची आपण शोभा वाढवतो. जरा टाळ्या होऊन जाऊ दे की. टाळ्यांवर कोणतीच जीएसटी आली नाही. धन्यवाद साहेब, आपण आलात. आमच्या कोकण महोत्सवाला आपण शोभा वाढवली. चला तरी या ठिकाणी आपण विभाग क्रमांक 8 175 कालिना विधानसभा कुर्ला कालिना कोकण महोत्सव यांच्या आलेल्या मान्यवरांचं रसिक प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आता या ठिकाणी कार्यक्रम सांगता झाला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता के, भारत माता के वंदे. आणि कार्यक्रमात सांगता झाला असं मी जाहीर करतो. आपण आलात, आपल्या या ठिकाणी उपस्थित असून त्याबद्दल धन्यवाद. आता आपण काय करायचं आहे, कुर्ला कालिना कोकण महोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्येकाने स्टॉलला जाऊन भेट द्यायची. सहपरिवार सहकुटुंब आपण आलात तर आपण अगदी त्या लहान मुलांना घेऊन जाऊन त्या बालनगरीचा आनंद द्यायचा. फक्त काळजी घ्यायची आहे, लहान मुलांची मौल्यवान वस्तू आपण सांभाळून ठेवायचे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यायची आहे. सगळ्यांनी कोकण महोत्सवाचा आपल्या आनंद घ्यायचा, आनंद लुटायचा आहे. येवा येवा कोकण आपलंच असा. एक मिनिट. मुंबई आपली आहे, आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा.